नमस्कार. माफ करा थोडा उशीर झाला, पण तुम्हाला सगळ्यांना भेटायची आस होतीच, तर त्यामुळे भर दुपारी इथे आलेलो आहे आम्ही. एवढं गंभीर असायचं कारण नाही, आमचा चित्रपट हलका फुलका आणि प्रसन्न आहे. आणि सध्याचा एकूण काळ पाहता आपल्याला कदाचित सरळ सांगून काही पटत नाही किंवा गोष्ट कळत नाही, हो की नाही. म्हणजे एकदम महामार्गावरती मोठ्या छान समोरनच विरुद्ध दिशेने ट्रक बी घेतो, तर आपल्याला एक क्षणभर कळत नाही किंवा काय चाललंय आयुष्यात. तर तद्वत इतर काही क्षेत्रांबाबतीमध्ये पण एक अतिशय उपहासगर्भ अशी कॉमेंट करणारा किंवा एक जागृती आणून देणारा असा हा चित्रपट आहे. आणि या दोघांनी महाकष्टाने कुठलाही चित्रपट स्वतंत्ररित्या आजच्या काळामध्ये तयार करणं हे केवढं अवघड आहे. ते जो करेल त्यालाच ते समजेल. जावेल याच्या वंशा अशा ती गत आहे. आणि या दोघांनी स्वतः बरीच पडून हा चित्रपट केला. एक पत्रकार मला असं वाटतं तर ते तुमचे काय म्हणतात त्याला दुसरं आहे. आणि त्यांनी अतिशय सुंदर कथा लिहिली होती. त्याचं एक नाटक झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे, पुरुषोत्तम एकांकिका नाटक कंपनीवाल्यांनी केली होती. आलोक राजवाडेंनी दिग्दर्शन केलं हो. आणि त्याला बक्षीस वगैरे मिळाली. आणि तेव्हाच त्याच्याबद्दल एक असं की असं नर्म सुरसुरीत पण तरी सुद्धा सत्यस्थिती मांडणारं विदारक भाष्य की आमच्या सत्यस्थितीबद्दल जागृती आणणारं असं भाष्य त्या एकांकिकेमधनं किंवा त्या कथेमधनंच झालं होतं. त्याच्यावर चित्रपट साहजिकच करावासा वाटत होता, त्याला जरा खुलवावंसं वाटत होतं. आणि मग यांनी दोघांनी या अगोदर पूर्वी खूप चांगले चित्रपट तयार केले होते. आणि म्हणून त्यांनी इतक्या सगळ्या, तुम्ही जर त्याची श्रेयनामावली पाहिली तर अनेक चांगले लोक पडद्यापुढे आणि पडद्यामागे त्यांनी एकत्रित आणले. आणि खूप खूप कर्मकठीण गोष्ट आहे, पण तरी सुद्धा त्यांनी ती केली आणि तो चित्रपट तयार झाला. मग आला कोविड, मग त्याच्यामध्ये तो अडकला वगैरे असं सगळं नाना तऱ्हेच्या, म्हणजे तुम्ही म्हणाल की अडचण सहन करून ती पार करून लांबून शिवधाम जोशी आणि शिवसागर ते पलीकडे आलेले आहेत. तर तेव्हा आता आपण सगळेजण मिळून हा सगळा जगन्नाथाचा जर पलीकडे लुटूया. आणि तर तुम्हाला विनंती आहे की जास्ती. आणि सुदैवानं काय झालंय की सध्या आमच्याकडे कसं काय पुढं कोणाची कबर कोणाचं काय अजून ह्याच्यात आम्ही रमतो आहोत पहिली. तर तो खूप डोक्याला कलकल झाली. हे कुठले विषय कशाचा काय संबंध नाही आणि आम्ही ते आता हे करतो. त्याच्यापेक्षा त्या परीस उन्हाळा लागलेला आहे कचकून आहे की नाही, सुट्ट्या आहेत, त्याला आपलं इन्स्टिट्यूट ऑफ पॅथॉलॉजी आपण बघू. कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी समाज घडवते, हो ना. आता सध्या आमच्या शिक्षणावर बरेच प्रश्न निर्माण व्हावे अशी परिस्थिती आहे. आमच्याकडे स्वतःकडे बघू जाता नाही का. तर हा म्हणजे वेळ पाळणं अशी एक साधन मूल्य सुद्धा काही अजून अंगवळणी पडलेली नाही. उशीर व्हायचा तो होतोच. मग तुम्ही कुठल्याही व्यवसायात असं काय नाही की चित्रपट धंद्यातच पाहिजे. तर सांगायचं कारण म्हणजे ह्या समाजाच्या अवस्थेवरती भाष्य करणारा हा चित्रपट आहे, जो एकाच वेळी रंजन पण करणार आहे पण तरी सुद्धा उद्बोधन पण करेल अशी मला आशा वाटते. आणि काय तेव्हा तुम्हा सगळ्यांना नम्र आवाहन की आधीच मराठी चित्रपट सृष्टीला काय म्हणतात तसं की चित्रपटगृहातच मंडळी जात नाही, तर ती जावी या संदर्भात त्याचा एक बस तयार करणे, त्याच्याबद्दल एक चांगलं कानगोष्ट तयार करणे हेच असं काम असतं. आणि त्या कामी तुमचा सगळ्यांचा हातभार आम्हाला हवा आहे आणि तो तुम्ही द्यावा अशी इच्छा अशी विनंती. पहिल्यांदा सयाजी शिंदेसोबत त्याचा उल्लेख पण केला याच्यात. हो, अरे सयादादांवर काम करणं म्हणजे किती गोष्टी शिकायला मिळणं. म्हणजे मराठीमध्ये ती एक परंपरा आहे की सगळेच आमचे ज्येष्ठ लोक काहीतरी एक त्यांच्या पायाशी बसून शिकण्याची एक परंपरा आहे. माणसं नवीन येणारी पिढी अतिशय आदराने आणि चांगल्या पद्धतीने काहीतरी शिकत राहते. आता सयाजी शिंदेचं पडद्यावरचं काम, वैयक्तिक आयुष्य, त्याच्यामध्ये ते अंगीकारत असलेली माणसं जोडायची कला किंवा झाडं लावायची कला, तर ह्या सगळ्याच गोष्टी अनेक गुण आहेत सयाजी शिंद्यांचे ते घेण्यासारखे. आणि म्हणजे सलगीमध्ये अरे तुरे दादा म्हणणे इतकी मला भाग्य लाभलं, आम्ही त्यांच्या इतके जवळ. आणि मी नंतरही त्यांच्याबरोबर एक चित्रपट केला, त्यामुळे माझी शिकवणी जरा पक्की झाली, पुढे पण नंतर सहवास लाभला. तर फारच मजा येते. आणि आज आपल्याला कदाचित माहीत नाही पण साऊथला सयाजीरावांचा एक मोठा ध्वज फडकतोय आणि ते एकदम म्हणजे जोरदार आहेत. त्यांनी तिकडे जाऊन तो सगळा दक्षिण दिग्विजय केलेला आहे. तर अभिनयाच्या विभिन्न शैली, म्हणजे आता दक्षिणेत काम करत असताना मीही काम केलेलं आहे, तर तिथं वेगळ्या पद्धतीने
थोडंसं अभिनयाची अपेक्षा वेगळी असते, मराठीमध्ये काम करताना वेगळं असतं. तर या सगळ्याचं अतिशय उत्तम भान असलेला आणि समाजाला काय हवंय हे समाजामध्ये फिरून निस्वार्थीपणाने काही काम उभं करून असं हे केलेला माणूस आहे. शिक्षकच आहे तो खऱ्या अर्थाने. पण शिक्षण क्षेत्रात तुम्ही फास्टर फेरे पण केला, त्यातली भूमिका वेगळी होती आणि भूमिका त्याच्यामध्ये खल होतो. आता नायकाची भूमिका दिली यांनी. आणि पण एकूणात गंमत तीच आहे, म्हणजे शिक्षण क्षेत्रावरती आम्ही तेव्हापासून बोलतोच आहोत आणि त्याच्यामध्ये काही काही सुधारणा घडत राहतात. पण आमूलाग्र बदल व्हायला कदाचित आता ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्याच्याद्वारे काही कदाचित बदल घडतील किंवा काय. पण बदल ही सातत्यानं घडणारी प्रक्रिया असली पाहिजे. त्याच्यासाठी समाजाच्या सगळ्या विचार करणाऱ्या घटकांनी दबाव टाकत राहायला पाहिजे, त्या टीका करत राहिली पाहिजे. तर आम्ही लोकशाही म्हणून, राष्ट्र म्हणून पुढे पुढे जाऊ, सक्षम होऊ. आणि त्या कामी मग फक्त सुशिक्षितांचा आणि सभ्य बोलणाऱ्यांचाच काय म्हणतात अंतर्भाव आहे असातला भाग नाही. तर आम्ही सगळे पावटे सुद्धा याच्यात बरोबर घेतले की का नाही आम्ही त्यांना सुद्धा काही आवाहन करणार, त्यांना त्यांचे प्रबोधन करणार. अशा अर्थानं काही वेगळं मांडू पाहणारा हा चित्रपट आहे. सो दॅट्स इट. आणि तो येत्या 11 तारखेला रिलीज होणार आहे सगळीकडे, सर्वदूर पहा. आणि तुम्ही ट्रेलर पाहिलाच असेल मॅम, मला आवडला का? हो आवडला आहे की नाही? हा आवडला सर. नाही इथे जाऊ दे, त्यांनी बघितलं असं की इथे सगळं भरपूर आवडला ना? हो सर. सगळ्यांना पाठवलं का फॉरवर्ड वगैरे करून टाका ट्रेलरचे काय जे काय पोस्ट बीस, तरच म्हणजे ते आवश्यक आहे. आणि हा म्हणजे काय आहे की काहीतरी एक मस्त मजेशीर कंटेंट पाहायला मिळणार आहे बाबा, असं एक प्रॉमिस लोकांना जर झालं तर मग ती येतात आणि ते पाहतात. बरेच चित्रपट आपले मराठी चित्रपट बघतोय आपण की आठवडाभर किंवा खूप कमी दिवस थिएटरमध्ये असतो. आता एवढी मेहनत केली आहे आणि चित्रपट आता फायनली प्रदर्शित होतो. सो काय अपेक्षा आहे तुम्हाला ह्या चित्रपटात? काय मराठी प्रेक्षकांनी, आपण जसं आता मराठी बोलणं हा आपला निर्णय आहे की आपण समजा एकमेकांना भेटलो तर आपण डायरेक्ट थेट इंग्रजीमध्ये बोलू लागतो का किंवा हिंदीत बोलतो का? नाही ना, आपण मराठीत बोलायला लागतो. मराठी पुस्तकाच्या दुकानात गेलो, मराठी पुस्तक घेऊ ना आपण प्राधान्याने. तर मग प्राधान्याने मराठी चित्रपट पाहणं ही सांस्कृतिक एक सवय माणसांनी आपल्या समाजाने लावून घ्यायला हवी खरं तर. पण त्याच्यासाठी अर्धी आमची पण जबाबदारी आहे की आम्ही सातत्यानं त्या अर्थाची दर्जेदार निर्मिती करावी. मग प्रेक्षक जे येतात ते टिकून राहतील आणि पुन्हा पुन्हा पाहतील. पण त्याच्या पलीकडे त्याला एक आर्थिक विषय पण आहे की त्या मल्टिप्लेक्सेसचं जे सगळं आत्ताचं दुनिया आहे त्याच्यामध्ये अतोनात खर्चिक झालेलं आहे चित्रपटाला जाणं. आणि तिथेही जे वातावरण आहे त्या मल्टिप्लेक्स ते मराठी नाही. तर तिथे तुम्हाला ते सामोसा विकत घेताना इंग्रजीच बोलू का काय असं दडपण येतं किंवा तो माणूस किंवा ती ताई पण तिथली नाहीतर अन्यथा दडपून म्हणजे टाकते तुम्हाला. तर हे जे सगळं वातावरण आहे ते पण मराठी चित्रपटास काही भावणार नाही. मराठी चित्रपट ही साधी माणसं तयार करतात, ती साध्या माणसांसाठी तयार केलेला तो चित्रपट आहे. आणि तो सर्वदूर सगळ्यांनी पाहावा, ऍक्सेसिबल असतो सगळ्यांना. म्हणजे त्याच्यामध्ये काही असं खूप समीक्षकांनी दाढेपूर बोलावं असं फार काही नसतं. तो आम जानपदासाठी ऍक्सेसिबल असा चित्रपट आम्ही तयार करतो बहुशः. तर त्यामुळे अशाच माणसांना जर तुम्ही त्या मल्टिप्लेक्सची दारं हे केली, अवघड म्हणजे जड केली, ती ते ढकलायला जोर लागतो का, खिशात गोळा आणावं लागतं मग तो दरवाजा उघडतो. तर हे आजचं वास्तव आहे. हा एक भाग झाला. पण त्याच्या पलीकडे मी म्हणलं तसं की तरीही मराठी माणसानं निश्चय केला आणि प्राधान्यानं मराठी चित्रपट पाहायचं ठरवलं तर मला असं वाटतं की मग एकमेकांना खांद्यावर हात टाकून आधार दिल्यासारखं होईल. मग ती गुढी उभारता येईल, दही अंडी फोडता येईल, जे काय करते. तर हे समूहाने एकमेकांना रेसिप्रोकल पद्धतीने सहाय्यभूत ठरणं हे फार गरजेचं आहे. आम्ही अशा जेव्हा चर्चा येतात तेव्हा नेहमी इतर समाजांची दुहाई देतो की गुजराती माणसं बघा ते कशी व्यवसायामध्ये एकमेकांना हे करतात वगैरे. पण आमच्या बाबतीत जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही परस्परांविषयी तेवढं आदरभाव दाखवत नाही का असा प्रश्न एक पडतो. तर तशी आमची आत्ताची अपेक्षा आहे आणि त्याच्या बदल्यात आम्ही हे वारंवार प्रयत्न करतच असतो की जबाबदारीने निर्मिती करावी. वावदूक काहीतरी उगाच भांडवल मिळालंय म्हणून काहीतरी करा असं करत नाही. म्हणजे बहुतेक जण ते करत नाही. तर असं आहे. त्यामुळे मंडळींना आवाहन की यावं त्यांनी प्रेमाने. मराठी चित्रपटाच्या प्रमोशनला पण कमी पडतो ना सर? नाही, प्रमोशनला कसं कमी पडतो म्हणजे जिथे तिथे भांडवलच आहे ना. काय होतं की तुम्ही समजा आता एखादी तुम्हाला दुकान टाकायचं बेकरी, तर तुम्ही बघताना की किती लोक पाव खाणार आहेत आणि त्याच्यानुसार मग तुम्ही ते त्याच्यात इन्व्हेस्ट करता. आता तुम्हाला परतावाच नाहीये काही तर भांडवल कमी जातं.
भांडवल कमी केल्यामुळे आता त्याचं निर्मितीला निमून त्याचा जो काय वाटा जायचा तो गेला, प्रसिद्धीसाठी किती उरणार? आणि बरं जास्ती टाकावा तर परत याची शाश्वती नाही, खात्री काहीच नाही. त्यामुळे अगदीच जणू काही गॅम्बल असल्यासारखी परिस्थिती आहे. आता तुम्ही दक्षिणेत जर पाहिलं तर त्यांची सांस्कृतिक सवय आहे, कल्चरल हॅबिट. आपण जणू जसं सकाळी उठल्यावर चहा घेतो किंवा कॉफी घेतो, ही एक सवय झाली, राहणीमानाची सवय झाली. तद्वत ते सिनेमा पाहतात, रोजच्या रोज म्हणा, आठवड्याला तरी किमान एक म्हणा, खेड्यापाड्यात पाहतात. म्हणजे शेतकरी मुरब दावणीला जातो, पिक्चरला जातो, पिक्चर बघून घरी येतो. ही वास्तव आहे बरं का आंध्र प्रदेशातलं वगैरे. तर आणि मग त्यामुळे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पण त्यांच्याकडे वेगळं आहे. ते साध्या माणसाला ऍक्सेसिबल पण त्यांनी ठेवलेलं आहे. तिकिटाचा तुम्ही जर विचार केला तर त्यांच्याकडची तिकीटं स्वस्त आहेत, खूपच स्वस्त. तर हे सगळे फॅक्टर आहेत आणि त्या सगळ्यामुळे मार्केटिंग आणि हे करावं तर काय करावं, म्हणजे त्याच्यावर खर्च करावा तर किती करावा. तर ती सगळीच माध्यमं खूप खर्चिक आहेत. टेलिव्हिजनवर जाहिराती करायच्या, तर टेलिव्हिजन हे सर्वदूर पोहोचलेलं माध्यम त्या अर्थाने. मग त्याला पर्याय म्हणून आम्ही सोशल मीडिया वापरतो. शक्य तेवढं तिथे क्रिएटिव्हली स्वतःच्या प्रयत्नातनं असं काहीतरी व्हायरल होण्याचा प्रयत्न करतो. पण अन्यथा आर्थिक गणित ते परवडणार नसतं आणि म्हणून ते राहते. याच्यामध्ये आपल्या मराठीला जास्त दर्जा पण मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठी चित्रपट जे आहे सर्व मराठी जे काय येतील त्यांना त्यांना काहीतरी टॅक्स फ्री वगैरे दिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण चित्रपट क्षेत्रातलं काय बोलणार तसं खरं सांगू का, ते गेला इथं शो मिळत आपल्याला शो मिळत कमी मिळतो. त्या कोणीच आवाज उचलतं की आम्हाला टॅक्स फ्री तरी का टॅक्स फ्री आहे. ते कर कमी केले पाहिजे, मागणी तरी आपल्याकडून आली. पुण्यात त्याला पर्याय टॅक्स फ्री आहे मामा, टॅक्स फ्री. असे प्रयोग चालू केले. नाट्यगृहामध्ये सिनेमा प्रदर्शित केला तर ते स्वस्त. बरोबर. ते खरं सांगू का की समजा सरकारकडे काय मागणी करणं किंवा असा काहीतरी आपला आपण प्रयोग करणं, हे सगळे आमच्या बाजूने प्रयत्न झाले. मुळात काय आहे की समाजाला बळजबरी नाही करत आहेत कशाची. तुम्ही बळजबरी कशी करणार आणि त्याचं रूपांतर कशात होणार, काय म्हणजे त्यात काही यश लाभणार नाही. भले शासन म्हणेल तुम्हाला टॅक्स परत करतो, म्हणजे काय करतो तर ते गोळा केलेले टॅक्स परत देतात ना. मुळात टॅक्स गोळा व्हायला संख्या तर यायला पाहिजे. ती संख्या जर नाही आली तर ते जे काय आमचे आठाण्यातले 4 आणे देतील परत, तर काय होणार. माझ्या मते माणसांना ही सांस्कृतिक गरज म्हणून चित्रपट पाहणं, ही सवय लावणं ही आमची जबाबदारी आहे. आणि तसं समाजाने पण थोडी पदरमोड करत की बाबा चला या करतात कष्ट थोडं हा व्यवसाय उभा राहण्याच्या दृष्टीने दरवेळेस एवढी अगदी आपली यार्डस्टिक मोठी न ठेवता थोडंसं पोटात घालून पिक्चर हा बघून टाकू असं म्हणून थोडं सुरुवातीला जर रोळतं केलं, हे मशीन थोडं धावतं केलं तर भांडवल यायला लागेल. भांडवल आल्यानंतर गुणवत्ताही वाढली. होत असं की चांगली अगदी नैपुण्य असलेली माणसं जर आणायची तर त्यांचा मेहनताना द्यावा लागतो. अत्यंत चांगली महागडी मशिनरी आणायची. तुम्ही आता तंत्र इतकं विकसित झालंय, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीच्या दर्जाचं तुम्हाला निर्मिती करता येते. त्याला खर्च लागतो. प्रोसेसिंग करायचं म्हणलं तरी त्याच्यात वेगवेगळे दर्जे आहेत आणि त्याच्यानुसार त्याची भाडी आहे. तर ह्या सगळ्या भांडवलाच्या आर्थिक गणिताच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर आम्ही विसंबून राहायचं तर कसं की मराठी चित्रपट हा ठराविक एका प्रदेशामध्येच महाराष्ट्राच्या कोंडला गेल्यासारखा झाला. तो सर्वदूर नाहीच, पण कोकणामध्ये वगैरे तर आता थिएटरच नाही. माझ्यामध्ये कोकणात कुठे जाणार माणसं सिनेमा बघायला, जातच येत नाही कारण थिएटर्सच नाहीत त्या अर्थाचे. तर त्या संबंधाने शासनाने ह्याच्याकडे जर खरोखर व्यवसाय म्हणून त्यांना जर लक्ष द्यायचं असेल तर त्यांनी त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करण्याच्या संबंधाने किंवा वाढवण्याच्या संबंधाने काय करता येईल का त्यांच्या बाजूने याचा प्रयत्न करावा. म्हणजे